थंडीचे दिवस आले की सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि त्याचसोबत आपली जेवणाची चवही हरवते, मन काही खाण्यापिण्याकडे लागत नाही. अशा वेळेस नेहमी आमच्या घरी ही उकड शेंगुळ्याची रेसिपी बनवली जायची. सूपसारखी पातळ पण चव आणि ऊब दोन्हीने भरलेली एकदम पारंपरिक घरगुती रेसिपी आहे. काळाच्या ओघात ही रेसिपी हळूहळू विस्मरणात गेलेली आहे, पण आज मी तीच रेसिपी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ घालून हे सगळं साहित्य छान असं बारीक करून घ्यायचं आहे. यानंतर एका भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपण जे बारीक करून ठेवलेलं वाटण आहे ते घालून घेऊया. अर्धा चमचा आपण हळद घालून घ्यायची आहे, पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण यामध्ये धन्याची पूड घालून घेतलेली आहे. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये पाणी घालून याचा घट्ट असा गोळा तयार करून घेऊया. गोळा तयार करून घेतल्याच्या नंतर 15 मिनिट झाकून ठेवूया. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण गॅसवर कढईमध्ये तेल घालून घेऊया. आता या तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेऊया. जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि पाव चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे. यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि यामध्ये पाणी घालून घेऊया. साधारणपणे अर्धा लिटरच्या आसपास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. इथे आपले 15 मिनिट झालेले आहेत. 15 मिनिटाच्या नंतर यावरचं झाकण काढून घेऊया आणि हा जो गोळा आहे तो आणखीन एकदा छान असा मळून घेऊया. मळून घेतल्याच्या नंतर या गोळ्यातलं थोडंसं पोर्शन घेऊया आणि या प्रकारे हातावर ह्याला वळून घेऊया. वळून घेतल्याच्या नंतर याच्या ज्या दोन्ही कडा आहेत त्या या प्रकारे जुळवून घेऊया. तुम्हाला जर हातावर व्यवस्थित वळता येत नसेल तर तुम्ही या प्रकारे पोळपाटावर पण वळून घेऊ शकता आणि जे राहिलेले शेंगुळे आहेत ते याच प्रकारे तयार करून घेऊया. आता आपण जे पीठ मळलं होतं त्यातलं आपण थोडंसं पोर्शन या प्रकारे बाजूला ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि याची स्लरी तयार करून घेऊया. आता शेंगुळे जे आहेत ते आपण जी उकड करून ठेवली होती त्यामध्ये घालून घेऊया आणि याला छान अशी एक उकळी येऊ देऊया. छान अशी उकळी आल्याच्या नंतर जी आपण स्लरी करून ठेवलेली होती ती यामध्ये घालून घेऊया आणि याला आपल्याला 15 ते 20 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. इथे आपले 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त अशी झालेली आहे. तर तयार आहेत आपले तोंडाची चव वाढवणारे, शरीराला ऊब देणारे आणि सर्दीवर रामबाण अशी शेंगुळ्याची रेसिपी. नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत